जेव्हा मुंबई अंडरवर्ल्डमध्ये हाजी मस्तानचा सूर्य मावळत होता, बरोबर त्याच वेळी मुंबईच्या अरुंद गल्लीबोळात एका पोलीस हवालदाराचा मुलगा वादळ बनून उठत होता. हा मुलगा इतका निर्भय आणि भयंकर होता की वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी त्याने थेट हाजी मस्तानचा खजिना लुटण्याचं प्लॅनिंग केलं. इतकंच नाही तर करीम लालाच्या भयंकर पठाण गँगशीही थेट पंगा घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर रक्तरंजित गँगवॉर सुरू केलं. या गँगवॉरमध्ये त्याच्या भावाचा खून झाला, पण भावाच्या हत्येने त्याला अधिक निर्दयी बनवलं. त्याने पठाण गँगच्या एका माणसाला चुनके मारलं. अगदी करीम लालाच्या भावाचाही गळा आवळला. तस्करी, हप्ता वसुली, रिअल इस्टेट, मॅच फिक्सिंग आणि बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काळा पैसा लावून त्याने हजारो कोटी कमवले. जे पैसे द्यायचे ते जगायचे आणि ज्यांना नकार दिला त्यांना भर रस्त्यात गोळ्या घातल्या गेल्या. पण जेव्हा पोलिसांचा फास आवळला गेला तेव्हा तो भारतातून पळाला, आधी दुबई आणि नंतर पाकिस्तान. पण तिथे जाऊन त्याने जे केलं त्याने गुन्हेगारी नाही तर दहशतवादाची नवी व्याख्याच लिहिली. 1993चे मुंबई साखळी बॉम्बस्फोट, 15हून अधिक देशात पसरलेले ड्रग्ज आणि टेरर फंडिंगचे जाळे आणि त्याच्या डोक्यावर अमेरिकेने ठेवलेलं 25 दशलक्ष डॉलर्सचं म्हणजेच 25 मिलियन्सचं बक्षीस. आजच्या डिकोड विथ राहुलमध्ये आपण उलगडणार आहोत एका साध्या चोऱ्या करणाऱ्या मुलाचा ग्लोबल टेररिस्ट बनण्याचा हा थरारक आणि काळा इतिहास. या कथेची सुरुवात होते एका भविष्यवाणीने. मुंबई पोलिसात हवालदार असणारे इब्राहिम कासकर एकदा निहाल शहा बाबा या फकीराकडे गेले. बाबांनी भविष्यवाणी केली, तुला 6 मुले होतील आणि दुसरा मुलगा जगात खूप श्रीमंत आणि प्रसिद्ध होईल. 26 डिसेंबर 1955 रोजी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यात इब्राहिम कासकर यांच्या घरी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. नाव ठेवलं दाऊद इब्राहिम कासकर. काही दिवसातच हे कुटुंब मुंबईच्या डोंगरी भागात स्थानिक झालं. त्या काळात मुंबईवर हाजी मस्तान, करीम लाला आणि वरदराजन या 3 म्होरक्यांचं राज्य होतं. विशेष म्हणजे पोलीस हवालदार असूनही इब्राहिम कासकर यांचे करीम लालासोबत इतके घट्ट संबंध होते की दाऊदच्या जन्माची बातमी मिळताच करीम लालाने संपूर्ण मोहल्ल्याला भव्य मेजवानी दिली होती. करीम लालाला कुठे ठाऊक होतं की ज्या मुलाच्या जन्माचा तो जल्लोष करतोय तोच उद्या त्याच्या साम्राज्याचा काळ बनणार आहे. घरात 10-12 मुलांचे पालनपोषण करणं कठीण होतं. तरीही वडिलांनी दाऊदला चांगल्या इंग्रजी माध्यमात शाळेत टाकलं. पण दाऊदचं लक्ष अभ्यासात कधीच नव्हतं. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्याने पहिली चोरी केली. वडिलांनी त्याला आपल्या पोलिसाच्या बेल्टने खूप मारहाण केली, पण कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. दाऊद सुधारला नाही. त्याने मुहत्ता मार्केटमध्ये एक दुकान उघडलं जिथे तो लोकांना परदेशी बनावटीच्या घड्याळांच्या नावाने फसवायचा. हळूहळू तो गल्लीतला गुंड बनला आणि बाशुदादा यात स्थानिक डॉनच्या गँगमध्ये सामील झाला. दाऊदची स्वप्न मोठी होती. एकदा बाशुदादाने दाऊदच्या वडिलांचा अपमान केला आणि त्याच दिवशी दाऊदने बाशुदादाला उघडपणे मारण्याचा प्रयत्न करून त्याचा पूर्ण एरियाच स्वतःच्या ताब्यात घेतला. 1970च्या दशकात दाऊदने काही काळ हाजी मस्तानसाठीही काम केलं. पण हाजी मस्तान हा स्वतः कधी हिंसाचार करायचा नाही, तर फक्त बुद्धीने आणि पैशाने राज्य करायचं. दाऊदलाही तीच पावर हवी होती. त्याला ती संधी मिळाली जेव्हा मस्तानच्या माणसांनी दाऊदच्या 2 मित्रांना मारहाण केली. दाऊदला समजलं की हाजी मस्तानची 5 लाख रुपयांची रोकड असलेली एक ॲटची मरीन लाईन्सवरून मलबार हिलकडे चालली आहे. 19 वर्षाच्या दाऊदने निर्भयपणे गाडी थांबवून तो पैशाचा सुटकेस लुटला. पण इथे दाऊदकडून एक मोठी चूक झाली. ती रोकड हाजी मस्तानची नसून मेट्रोपॉलिटन कोऑपरेटिव्ह बँकेची होती. या केसचा तपास स्वतः दाऊदचे वडील इब्राहिम कासकर करत होते. जेव्हा त्यांना समजलं की या दरोड्याचा मास्टरमाइंड त्यांचाच मुलगा आहे तेव्हा त्यांनी दाऊदला बेल्टने बदडून काढत थेट पोलीस ठाण्यात सरेंडर केलं. पण वडिलांनी स्वतः हजर केल्यामुळे काही दिवसातच दाऊद सुटला.
बाहेर आल्यावर दाऊदने आपला भाऊ शब्बीर आणि खालिद पहिलवान यांच्यासोबत मिळून स्वतःची नवीन टोळी स्थापन केली, जी पुढे जाऊन संपूर्ण जगाला थरकाप उडवणारी डी कंपनी बनली. 80च्या दशकात सुरुवातीलाच हाजी मस्तानने राजकारणात प्रवेश केला आणि अंडरवर्ल्ड सोडलं. आता तस्करी आणि रिअल इस्टेटवर ताबा मिळवण्यासाठी दाऊद आणि करीम लालाच्या पठाण गँगमध्ये थेट युद्ध पेटलं. दोघांच्या मारामारीत हाजी मस्तानने मध्यस्थी करून तह घडून आणला, पण काही दिवसातच करीम लालाने दाऊदला पकडून जबर मारहाण केली. या अपमानामुळे दाऊदच्या मनात बदल्याची आग पेटली. 12 फेब्रुवारी 1981 करीम लालाने त्या काळातील उगवता गुंड मन्या सुर्वे याच्याशी हातमिळवणी केली आणि दाऊदचा मोठा भाऊ शब्बीर कासकर याची भर रस्त्यात हत्या घडवून आणली. भावाच्या हत्येने दाऊद बिथरला, पण त्याने इथे एक कूटनीती वापरली. त्याने पोलिसांना मन्या सुर्वे आणि पठाण गँगच्या हालचालींची गुप्त माहिती द्यायला सुरुवात केली. परिणामी 1982 मध्ये पोलिसांच्या प्रसिद्ध चकमकीत मन्या सुर्वे मारला गेला, पण करीम लालासोबतचा हिशोब बाकी होता. 4 ऑक्टोबर 1984 रोजी दाऊद, छोटा राजन आणि अब्दुल हमीद यांनी करीम लालाचा भाचा समद खान याचा शरीरावर तब्बल 19 गोळ्या झाडून त्याला जागीच मारले. आणि 1996 मध्ये दाऊदने करीम लालाचा भाऊ अब्दुल रहीम खान याची अत्यंत निर्दयपणे हत्या केली. एका पाठोपाठ एक विरोधी गँगचा सफाया करत दाऊदने संपूर्ण मुंबई, गुजरात आणि दमनच्या तस्करीवर एकछत्री अंमल बसवला. 1986 मध्ये दाऊदने झुबिना जरीन उर्फ मेहजबीरशी लग्न केलं, पण त्याला 2 गोष्टींचा भयंकर शॉक होता: क्रिकेट आणि बॉलिवूड. 1986चा तो प्रसिद्ध शारजहा ड्रेसिंग रूम स्कॅन्डल. भारत पाकिस्तान फायनलपूर्वी दाऊद नट मेहमूदसोबत भारतीय ड्रेसिंग रूममध्ये शिरला. त्याने खेळाडूंना ऑफर दिली, जर तुम्ही पाकिस्तानला हरवलं तर मी प्रत्येक खेळाडूला टोयोटा कोरोला कार गिफ्ट देईल. तब्बल काही मिनिटात भारतीय कर्णधार कपिल देव आत आले आणि रागाने ओरडले, हा कोण माणूस आहे, याला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. दाऊदला तिथून पळ काढावा लागला. बॉलिवूडमध्ये दाऊदचा असा खौफ होता की मोठे निर्माते त्याच्या सांगण्यावरून नटनट्यांना कास्ट करायचे. 1985च्या राम तेरी गंगा मेली फेम अभिनेत्री मंदाकिनी सोबतचे त्याचे फोटो समोर आले आणि संपूर्ण देशात खळबळ माजली. याशिवाय अनिता अय्यूब, जस्मीन आणि मेहविश हयात यांसारख्या अभिनेत्रींशीही त्याचे संबंध जोडले गेले. पण 1986 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त TS सोमन यांनी दाऊद विरुद्ध थेट अटक वॉरंट काढले. पोलिसांचा छापा पडण्यापूर्वीच दाऊदला पोलीस खात्यातील खबऱ्यांकडून माहिती मिळाली आणि तो एका रात्रीत मुंबई सोडून दुबईला पळून गेला. दुबईत बसून दाऊद छोटा राजन, छोटा शकील आणि शरद शेट्टी यांच्या मदतीने मुंबई चालवत होता. 1992 मध्ये अरुण गवळी गँगने दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या नवऱ्याची म्हणजेच इब्राहिम पारकर याची हत्या केली. त्याचा बदला घेण्यासाठी 12 नोव्हेंबर 1992 रोजी छोटा शकीलच्या शूटर्सने मुंबईच्या JJ हॉस्पिटलमध्ये AK-47ने अंधाधुंद गोळीबार करून गवळीच्या शूटर्सचा खात्मा केला. पण खरे वादळ अजून यायचे बाकी होते. 6 डिसेंबर 1992च्या बाबरी मशिदीत विध्वंसानंतर देशात दंगली उसळल्या. या दंगलीचा फायदा घेत पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI, दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांनी मुंबईला उद्ध्वस्त करण्याचा भयंकर कट रचला. जानेवारी 1993 मध्ये ISIने गुजरातच्या समुद्रातून RDX रायफल्स आणि ग्रेनेड्स भारतात पाठवले. हे RDX दाऊदच्या विश्वासू अबू सालेम यांनी मुंबईत पोहोचवले. 12 मार्च 1993 अवघ्या 2 तास 10 मिनिटात मुंबईत 12 साखळी बॉम्बस्फोट झाले. 257 निष्पाप लोकांचा बळी गेला, तर 700हून अधिक लोक अपंग झाले. एका घटनेने दाऊदची ओळख कायमची बदलली. तो आता अंडरवर्ल्ड डॉन राहिला नव्हता, तो जागतिक दहशतवादी बनला होता. या स्फोटानंतर दाऊद दुबई सोडून थेट कराची, पाकिस्तान येथे ISIच्या छत्राखाली लपला. पाकिस्तानात असूनही दाऊदची गुन्हेगारी थांबली नाही.
1995 मध्ये चित्रपट निर्माते जावेद सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. 12 ऑगस्ट 1997 रोजी टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांनी अबू सालेमच्या शूटर्सने भर रस्त्यात हत्या केली, कारण त्यांनी हप्ता देण्यास नकार दिला होता. 1993 स्फोट प्रकरणात संजय दत्तकडे दाऊदच्या माणसांनी शस्त्रे पोहोचवली होती, ज्यासाठी त्याला टाळा कायद्याखाली जेल झाले. ऋषी कपूर यांनी आपल्या आत्मचरित्रात दाऊदला भेटल्याचा उल्लेख आहे. तर अनिल कपूर, सलमान खान आणि गोविंदासारखे कलाकारही दाऊद किंवा त्याच्या भावांसोबत कार्यक्रमात दिसले आहेत. 1993च्या स्फोटानंतर छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाला. 2005 मध्ये माजी क्रिकेटपटू जावेद मियादादच्या मुलांचे लग्न दाऊदच्या मुलीशी ठरले. दुबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये लग्न सोहळा होता. भारताचे तत्कालीन IB प्रमुख अजित डोवाल यांनी दाऊदला विशेष उडवण्याचा अत्यंत गुप्त प्लॅन रचला होता. त्यांनी छोटा राजनचे 2 सर्वात खतरनाक शूटर्स विकी मल्होत्रा आणि फईद तमाशा यांना गुप्त ठिकाणी ट्रेनिंग दिले. सगळं काही प्लॅननुसार चाललं होतं, पण मुंबई पोलिसांना विकी आणि तानाशा मुंबईत असल्याची माहिती मिळाली. डोवाल हॉटेलमध्ये शूटरना समजावत असतानाच मुंबई पोलिसांच्या टीमने तिथे छापा टाकला. डोवाल यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण मुंबई पोलिसांनी ऐकले नाही आणि दोघांना अटक केली आणि अशा प्रकारे दाऊद थोडक्यात वाचला. आज दाऊद इब्राहिम हा केवळ भारताचा शत्रू नाही. अल-कायदा, लष्करी तैयबा असलेला संबंध आणि 2008च्या मुंबई हल्ल्याचा दहशतवाद्याने दिलेली मदत यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेने त्याला ग्लोबल टेररिस्ट घोषित केले आहे. 2015 मध्ये फोर्ब्सने दाऊदची एकूण संपत्ती $6.7 बिलियन म्हणजेच 55,000 कोटी असल्याचा दावा वर्तवला आहे. 14 देशाचे बनावट पासपोर्ट, UK, जर्मनी, तुर्की, फ्रान्स, स्पेन, UAE, दक्षिण आफ्रिकेसह 25हून अधिक देशात त्याने बेकायदेशीर साम्राज्य पसरले आहे. तो आफ्रिकेतील भयंकर दहशतवादी संघटना बोको हरामलाही टेरर फंडिंग करतो. गेल्या 20 वर्षात दाऊदला कोरोना झाला, हार्ट अटॅक आला किंवा त्याला विष देऊन मारले गेले अशा 5 ते 6 वेळा अफवा उठल्या, पण दरवेळी त्या बातम्या खोट्या ठरल्या. असे म्हटले जाते की पकडले जाण्याच्या भीतीपोटी दाऊदने आपल्या चेहऱ्याची अनेकदा प्लास्टिक सर्जरी करून घेतली आहे. आज तो वयाची 70 वर्षे ओलांडूनही कराचीतल्या क्लिफ्टन भागात सुरक्षायुक्त बंगल्यामध्ये पाकिस्तानच्या छत्रछायेखाली जगत आहे. मित्रांनो, डोंगरीच्या गल्लीत चोऱ्या करणारा एक मुलगा जेव्हा सिस्टीमच्या भ्रष्टाचाराचा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा वापर करतो, तेव्हा दाऊद इब्राहिमसारखा भयंकर राक्षस तयार होतो. जरी तो आज पाकिस्तानच्या सुरक्षेत लपून बसला असला तरी त्याचे साम्राज्य आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. त्याचे सर्व साथीदार एकतर मारले गेले आहेत किंवा तुरुंगात सडत आहे. काय वाटतं तुम्हाला? भारताचा हा सर्वात मोठा शत्रू कधी भारताच्या कायद्याच्या कचातही सापडेल का? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा सखोल तपास आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच न उलगडलेल्या कथा सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी डिकोड विथ राहुल चॅनलला नक्की सबस्क्राईब करूया. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाचा उलगडणा करण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.